महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध. तथागत भगवान गौतम बुद्धांनी निर्मिलेला बुद्ध शुद्ध धम्म आणि त्या धम्माच्या वाटेवरती वाटचाल करणारा भिक्खू संघ यात्रेंना वंदन अभिवादन. त्याचबरोबर सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म सातत समुद्रावर पोहोचवला अशा सम्राट अशोकास विनम्र अभिवादन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी विनम्र अभिवादन. आज आपण 7वा दिवस आहे वर्षवास 2024चा. आज तारीख आहे 27/7/2024 आणि आजचा विषय आहे चित्तवग्ग गाथा क्रमांक 5, ज्यामध्ये तुरंगम एकचर असरीर गुहायसै ये चित्ता संयमेस संती मोक्षाक्ती मारबंधना. याचा अर्थ दूरगामी एकटे राहणारे गूढ आशयी अशा चित्ताला जे संयमित ठेवतात तेच भुलैया बंधनातून मुक्त होतात. या गाथेतील चित्ताची दुसरी बाजू प्रगट होते, ज्यात चित्त समाजातून आणि जाणीवेपासून दूर राहते, दूरच्या गोष्टीत रमते, ज्याचा सामान्य जीवनाशी संबंध नसतो अशा गूढ गोष्टींमध्ये रमते. गर्दीत राहूनही काहींना एकटे वाटते, त्याला हेच कारण असते. एकट्याच्या संदर्भाने विचार करून एकटाच जगणारे, एकटेच राहणारे लोकांचे हे चित्त. हे चित्त नेहमीच गूढ वाटते, गूढ वागते सुद्धा. ह्या लोकांना, ह्या चित्ताला नेहमी अलौकिकतेचं आकर्षण असतं. अशा चित्ताला पण संयमित ठेवता आले पाहिजे, कारण अनाकलनीय गोष्टीत अडकणारे हे चित्त असते. ह्या चित्ताला गूढ गोष्टींचा संसर्ग होऊ शकतो किंवा गूढ गोष्टींविषयी त्यांना जास्त आसक्ती असते गूढ गोष्टीची, आणि ज्यांचा आयुष्याशी संबंध नसतो अशा गोष्टींमध्ये ते रमतात. अशा चित्ताला सुद्धा संयमित ठेवता आलं पाहिजे. म्हणजे हे चित्त एकाच वेळेस अनेकांच्या चित्तामध्ये हे गूढ विचार येतच असतात. तर ह्या गूढ विषयांना, एकटे राहणाऱ्यांना, अशा चित्ताला संयमित ठेवता आलं पाहिजे, कारण हाही सुद्धा एक प्रकारचा भुलभुलैया आहे. तोच अशा चित्ताला बंधनात ठेवतो, भुलभुलैया, ह्या सगळ्या गूढ गोष्टींचा भुलभुलैया. तरी ह्या गूढ अकल्पित भुलैयातून चित्ताला बंधमुक्त करता यायला हवे, आणि जो ह्या बंधनातून मुक्त होतो तोच खऱ्या अर्थाने प्रज्ञावान, आणि प्रज्ञावान चित्ताला नेहमी बंधमुक्त ठेवतो, कुठल्याही बंधनात अडकू देत नाहीत. आज येथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. थँक्यू.